हॅलो बालमित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपल्या लर्निंग फॉर ऑल चॅनलवर आपण एक खूपच गोड आणि आपल्या सर्वांचा आवडता विषय शिकणार आहोत. आपल्या सर्वांचा लाडका ऋतू पावसाळा, यावर एक सोपा आणि सुंदर निबंध. चला तर मग निबंधाला सुरुवात करूया. बघा, स्क्रीनवर पहिली ओळ काय लिहिली आहे? माझ्या मागे मोठ्याने आणि स्पष्ट आवाजात म्हणा. मान्सून इज माय फेवरेट सीझन ऑफ द इयर. वा, खूप छान. चला अजून एकदा एकत्र म्हणूया. मान्सून इज माय फेवरेट सीझन ऑफ द इयर. आता याचा मराठीत काय अर्थ होतो ते पाहूया. नीट लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. पावसाळा हा वर्षातील माझा सर्वात आवडता ऋतू आहे. बघा, आता आपण ही दुसरी ओळ पाहूया. माझ्यासोबत इंग्रजीत म्हणा. इट कम्स आफ्टर द हॉट समर सीझन. वा, छान प्रयत्न. आता याचा मराठी अर्थ पाहूया. हा ऋतू कडक उन्हाळ्यानंतर येतो. बघा, पावसाळ्यात आकाशाचा रंग कसा बदलतो? चला माझ्यासोबत ही इंग्रजी ओळ म्हणा. डार्क क्लाउड्स कव्हर द स्काय इन दिस सीझन. खूपच छान. आता याचा मराठी अर्थ पाहूया. या ऋतूत आकाश काळ्या ढगांनी झाकले जाते. बघा मुलांनो, पावसाळ्यात हवा किती छान असते ना. चला माझ्यासोबत ही इंग्रजी ओळ मोठ्याने म्हणा. कूल वाइंड्स ब्लो अँड ब्रिंग्स ब्युटिफुल रेन. उत्तम. आता याचा सोपा मराठी अर्थ पाहूया. थंड वारा वाहतो आणि सुंदर पाऊस घेऊन येतो. मुलांनो, पाऊस पडल्यावर निसर्ग किती बदलतो ना. चला माझ्यासोबत ही इंग्रजी ओळ मोठ्याने म्हणा. अर्थ लुक्स ग्रीन अँड व्हेरी ब्युटिफुल एव्हरीवेअर. वा, खूपच छान. आता याचा सोपा मराठी अर्थ पाहूया. सर्वत्र पृथ्वी हिरवीगार आणि खूप सुंदर दिसते. मुलांनो, जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा पाण्याचे काय होते? चला आधी ही इंग्रजी ओळ माझ्यासोबत मोठ्याने म्हणा. रिव्हर्स, पाउंड्स अँड लेक्स आर फिल्ड विथ वॉटर. ग्रेट जॉब. चला अजून एकदा सराव करूया. रिव्हर्स, पाउंड्स अँड लेक्स आर फिल्ड विथ वॉटर. आता याचा मराठी अर्थ काय होतो ते पाहू. नद्या, तलाव आणि सरोवरे पाण्याने भरून जातात. बघा, किती सुंदर मुले खेळत आहेत. चला माझ्यासोबत ही इंग्रजी ओळ मोठ्याने म्हणा. चिल्ड्रन्स लव टू प्ले अँड फ्लोट पेपर बोट्स इन रेन वॉटर. खूपच छान. आता याचा मराठी अर्थ पाहूया. मुलांना पावसाळ्यात खेळायला आणि कागदाच्या नावा सोडायला खूप आवडतात. बघा, किती सुंदर मोर नाचतायत. माझ्यासोबत हे इंग्रजी ओळ मोठ्याने म्हणा. पिकॉक्स डान्स हॅपीली व्हेन दे सी रेन क्लाउड्स. वा, खूपच छान. छान प्रयत्न. आता याचा मराठी अर्थ पाहूया. पावसाचे ढग पाहून मोर आनंदाने थुई थुई नाचतात. आता या ओळीमध्ये एका शेतकऱ्याला किती आनंद झालेला आहे, हा इंग्रजीमध्ये कसे व्यक्त करायचे ते पाहूया. फार्मर बिकम व्हेरी हॅपी बिकॉज रेन इज गुड फॉर क्रॉप्स. याचा मराठीत सोपा अर्थ पाहूया. पावसाचे पाणी पिकासाठी चांगले असल्यामुळे शेतकरी खूप आनंदी होतात. आता या निबंधातील शेवटचा म्हणजेच 10वा वाक्य पाहूया. त्याला इंग्रजीमध्ये असं म्हणता येईल. आय लव्ह टू ईट हॉट स्नॅक्स अँड एन्जॉय द रेनी सीझन. याला आपण मराठीमध्ये असं म्हणू शकतो. मला गरमागरम पदार्थ खायला आणि पावसाळ्याचा आनंद घ्यायला खूप आवडते, असा होतो. चला तर मग कसे वाटले तुम्हाला हे निबंध? आवडले ना? तर लवकरात लवकर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.